नमस्कार। आज मी तुम्हाला हे माठाच्या भाजीचे देठाची भाजी बनवून दाखवणार आहे। हे बघा, या प्रकारे असे देठ असतात, खूप मोठे मोठे आहेत। जसे आपण शेवग्याच्या शेंगा कापतो ना, तशाच बनवायची आहे ती। हे बघा, अशी हे माठाची हिरवी पानं त्यांनी काढून घेतलेले देठाची भाजी बनवायची। म्हणजे देठ आपण वाया घालू शकत नाहीये, कारण याच्यामध्ये खूप जीवनसत्व असतोय, म्हणून याची भाजी बनवायची। आता मी ती कशी बनवायची ती दाखवणार आहे। हे बघा, आता आपण हे माठाच्या भाजीच्या देठांची भाजी बनवायला घेऊया। हे बघा, आता कढई ठेवते। आता आपण मोहरी घालून घेऊ 1 चमचा, जिरं घालून घेऊ 1 चमचा, हिंग घालून घेऊ चिमूटभर, 3-4 लसूणच्या पाकळ्या, 4-5 कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या, 1 कांदा, अर्धा चमचा हळद घालून घेऊ, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, मालवणी मसाला आहे, आणि लगेच हे तिलकुट घालून घेऊया। काळ्या तिळाची चटणी 2 चमचे, लगेच त्याच्यावर हे देठ घालून घेऊया माठाचे। ते मीठ घालून उकळून घेतलेले आहे। मीठ कमीच वापरावं लागेल, कारण तिलकुटामध्ये पण मीठ आहे। चवीपुरतं मीठ घालून घेऊ थोडंसं, कारण मीठ वापरलेलं आहे आपण। त्यात थोडासा पाणी घालते मी, मीठ विरघळण्यासाठी। ते अजून जरा हलवत राहायची। हे बघ, आता ही आपली माठाचे दांड्यांची भाजी तयार आहे खाण्यासाठी। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। धन्यवाद।